लाल शूज. एकेकाळी एका दूरच्या देशात कॅरेन नावाची एक अतिशय गोंडस मुलगी राहत होती. ती तिच्या आईसोबत एका छोट्याशा घरात राहायची आणि खूप आनंदी मुलगी होती. तिला कुतूहल असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल ती आईला विचारायची. आई, आकाशातले हे छोटे दिवे काय आहेत? ते तारे आहेत कॅरेन. पृथ्वीवर राहणारा प्रत्येक जण कालांतराने तारा बनतो आणि मग आकाशात कायमचा चमकतो. कॅरेनकडे फक्त एक खेळणं होतं, एक ड्रेस आणि एक लाकडी चप्पल होती, जी घालून ती रस्त्यावर फिरत असे. तिच्या आईने तिच्यासाठी बनवलेल्या लाकडी चपला आरामदायी नव्हत्या, पण तिच्याकडे फक्त त्याच होत्या. एके दिवशी कॅरेनची आई खूप आजारी पडली, म्हणून कॅरेन तिच्या आईसाठी औषध घेण्यासाठी गावात गेली आणि वाटेत तिला रस्त्याच्या कडेला एका बॉक्समध्ये लाल बुटांची जोडी दिसली. ते बूट इतके सुंदर चमकत होते म्हणून कॅरेन ते तिच्यासोबत घरी घेऊन आली. आई बघ, मला हे रस्त्याच्या कडेला सापडले. किती सुंदर आहेत ना हे, जणू काही माझ्यासाठीच बनलेत. हे दुसऱ्या कुणाचे असू शकतात कॅरेन. तू ते त्यांना ताबडतोब परत करायला हवेत. पण जर त्यांचा मालक असता तर त्याने हे बॉक्ससह तिथे सोडलेच नसते. कदाचित मालकाच्या हातून ते चुकून पडले असतील. मग त्याने असे सोडायला नको होते ना. मला ते सापडले. आता हे माझे शूज आहेत. बाळा, माझं ऐक नीट. मी तुला नवीन शूज आता नाही देऊ शकत, पण म्हणून तू दुसऱ्यांचे शूज फक्त या कारणासाठी घालू नयेस असं मला वाटतं. हट्टीपणा करू नकोस. मला वचन दे की तू हे लाल शूज घालणार नाहीस. कॅरेनने दुःखाने तिच्या आईला लाल शूज न घालण्याचं वचन दिलं आणि ते तिच्या पलंगाखाली लपवले. महिने उलटून गेले. एक दिवस जेव्हा कॅरेन घरी आली आणि तिला तिची आई घरात कुठेच दिसली नाही, तिने तिला सगळीकडे शोधलं, जोपर्यंत तिला याची जाणीव झाली नाही की तिची आई आकाशातला एक तेजस्वी तारा बनलीये. दुसऱ्या दिवशी तिच्या आईच्या अंत्यसंस्कारांसाठी जाताना कॅरेनने ते लाल शूज घातले. अंत्यसंस्काराला आलेले लोक कॅरेनच्या शूजकडे आश्चर्याने पाहत होते. एवढा अनादर! अंत्यसंस्कारात लाल शूज घालायची हिची हिम्मत कशी झाली? पण कॅरेनला त्याची पर्वा नव्हती, कारण तिला तिचे शूज खूप आवडत होते. तेव्हाच एक चांगल्या मनाची वृद्ध स्त्री स्मशानाजवळून जात होती. या वृद्ध महिलेला कळलं की ही लहान मुलगी आता अनाथ झालीये. तिने तिला दत्तक घ्यायची इच्छा व्यक्त केली. माझ्या बरोबर चल सुंदर मुली. तू मोठी झाल्यावर तुला यशस्वी आणि सुंदर बनवण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन. म्हणून कॅरेन म्हाताऱ्या बाईकडे बरीच वर्ष राहायला गेली. कॅरेन, तू तुझ्या आईच्या अंत्यसंस्कारांपासून हे शूज घातलेस. ते आता काढून टाक. ते खूप खराब झालेत. नाही, मला माझे लाल शूज खूप आवडतात. ओह कॅरेन, इतका हट्टीपणा करू नकोस. चल, तुझे शूज बदल. मी आणखी चांगले शूज घेऊन देईन. कॅरेन त्या म्हाताऱ्या बाईला नाराज करू इच्छित नव्हती, जिने तिला दत्तक घेण्याचा दयाळूपणा दाखवला होता. म्हणून तिने शेवटी तिचे लाल शूज काढले आणि फेकून दिले. काही दिवस गेले. एक दिवस कॅरेन तिच्या नवीन खोलीत नवीन कपडे घालून नवीन खेळण्यांशी खेळत होती. तेव्हा म्हातारी बाई तिच्यासाठी नवीन शूज घेऊन आली. पण कॅरेनला हे शूज अजिबात आवडले नाहीत. पण हे निळे आहेत, खूप कुरूप आहेत. मला हे अजिबात आवडले नाहीत. पुढील अनेक वर्ष कॅरेनला तिच्या लाल शूजची खूप आठवण येत होती. ती एक सुंदर तरुणी बनली, पण तिची हट्टी वृत्ती कधीच बदलली नाही. अगदी म्हातारी बाई तिच्यासाठी भेट घेऊन यायची तेव्हाही नाही. मी हे असं काही घालत नाही. पण मी हे तुझ्यासाठी विणलंय. मी हे कधीच खाणार नाही. माझ्यासाठी फ्रेंच फ्राईज करा. निदान एक घास तरी खाऊन बघ बाळा. वृद्ध स्त्री कॅरेनच्या हट्टी आणि उद्धटपणाला कंटाळली होती.
परंतु तिने तिच्यासाठी फ्रेंच फ्राईज बनवले. ती आत गेल्यावर कॅरेन निळे शूज काढत होती, कारण आता तिचे पाय वाढले होते. बघा, माझ्या सर्व गोष्टी आता खूप लहान झाल्यात. मी खूप मोठी झाले. बरं, चल मग नवीन कपडे आणि बूट घेऊया बाळा. मग वृद्ध स्त्री आणि कॅरेन दुकानात गेले. ओह, पहा, माझ्या आवडत्या लाल शूज सारखेच. ते माझ्याकडे असायलाच हवेत. कॅरेन, तुला फॅन्सी लाल शूजची गरज नाहीये. तू असे शूज घालायला हवेत ज्यात तू चांगली दिसशील. कोणाच्याही अंत्यसंस्कारातही घालू शकशील. चल, मी तुला एक जोड शूज घेऊन देऊ शकते. चल, काळे शूज घेऊया आणि घरी जाऊया. मला परवा नाही. जर तुम्ही दोन्ही शूज विकत घेतले नाहीत तर यापुढे मी अनवाणीच पायाने जाईन. अगं लहान मुली, तू एवढी हट्टी नसतीस तर बरं झालं असतं. वृद्ध महिलेने कॅरेनसाठी काळे शूज विकत घेतले आणि लाल शूजने तिला संतुष्ट करण्यासाठी तिचे उरलेले सगळे पैसे खर्च केले. त्यांना पायीच घरी जावं लागलं. वाटेत वृद्ध महिलेचा पाय खूप दुखत होता आणि ती बिघडलेल्या कॅरेनला सांभाळू शकत नव्हती. पण कॅरेनला अजिबात काळजी नव्हती. ती तिचे लाल शूज घालून घराकडे निघाली. एक दिवस वृद्ध स्त्रीने कॅरेनला सांगितलं की त्यांना शहरातील एकाच्या अंत्यसंस्काराला जायचंय. कॅरेन, तुला तुझे काळे शूज घालायचे आहेत, नाहीतर अंत्यसंस्काराचा अनादर होईल. कॅरेनने तिच्या खोलीतील काळ्या शूजकडे पाहिलं आणि नंतर चमकदार लाल बुटांकडे, आणि तिने लाल बूट घालणं निवडलं. जेव्हा ते घरातून बाहेर पडले तेव्हा तिने ते तिच्या स्कर्टने झाकले, जेणेकरून वृद्ध स्त्रीला शूज दिसू नयेत. परंतु अंत्यसंस्काराच्या वेळी सर्वांनी कॅरेनचे शूज पाहिले. ते तिच्या स्कर्ट खाली चमकत होते. ते अंत्यसंस्काराच्या वेळी कॅरेनच्या लाल शूज बद्दल आपापसात बोलत होते की अशा प्रसंगी असे शूज घालणं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. ही गोष्ट जेव्हा म्हातारीच्या कानावर पडली तेव्हा तिला राग आला. मी तुला सांगितलं तरी तू ऐकलं नाहीस. पुन्हा तू लाल शूज घातलेस. किती हट्टी आहेस. आदर ठेव ग. नेहमीच अपमान होतो तुझ्यामुळे. त्यावेळी तिथून जाणारा एक देखणा तरुण कॅरेनच्या सौंदर्याने प्रभावित झाला. तो तिच्या जवळ आला आणि गुडघे टेकून तिला नमस्कार केला. खरंच तू किती सुंदर आहेस आणि या शूज मध्ये किती सुंदर दिसतेस. माझे प्रिय, तुम्ही मला लाजवत आहात. तू खूप चांगली नर्तक असणार. मी तुला आज रात्री पॅलेसमध्ये डान्स नाईटसाठी आमंत्रित करतो. नक्की ये हा. राजकुमारच्या आमंत्रणाने कॅरेन आनंदाने नाचू लागली. पण काही वेळाने कॅरेनला डान्स थांबवताच आला नाही. माझे पाय थांबवू का शकत नाहीयेत. काय होते. कॅरेन डान्स करत करत म्हातारी आणि राजकुमारापासून दूर जाऊ लागली. कॅरेन, परत ये. जरी राजकुमारने कॅरेनचा थोडा वेळ पाठलाग केला तरी ती खूप लांब निघून गेली होती. कॅरेनचे लाल शूज कॅरेनपेक्षा जास्त हट्टी होते. त्यांनी तिला डोंगराच्या माथ्यापर्यंत नेलं आणि 3 दिवस तिला रात्रंदिवस नाचवलं. कॅरेनचे पाय इतके दुखले की ती प्रत्येक पाऊल टेकवताना किंचाळत होती. चिखलात बुडाल्यावर आणि काटेरी सुया टोचल्या तरी शूज नाचतच राहिले. पुरे झालं आता. मी खूप दमले आहे. मी यापुढे एवढा हट्ट करणार नाही. मी वचन देते. कृपया कृपया थांबा. शूज थांबा, थांबा, थांबा. आणि जेव्हा कॅरेन म्हणाली की ती तिचा हट्टीपणा सोडून देईल तेव्हा लाल शूज तिच्या पायातून निघाले आणि कॅरेन जमिनीवर पडली. लाल शूज तिच्याशिवायही नाचतच राहिले. कॅरेनला एक काठी सापडली
आणि ती वेदनेने लंगडत लगडत कशीबशी घरी पोहोचली. तिचे पाय खूप दुखत होते. तिचं घर पाहून ती आनंदाने रडू लागली. दारात म्हातारीने तिचं स्वागत केलं. त्यांनी एकमेकांना मिठी मारली. मला माहितीये की मी खूप हट्टी मुलगी होते, पण मी वचन देते की मी यापुढे अशी वागणार नाही. कॅरेनने तिचा हट्टीपणा सोडल्यानंतर गोष्टी सुधारू लागल्या. एके दिवशी कोणीतरी दार ठोठावलं. तो दुसरा कोणी नाही, तोच तरुण आणि सुंदर राजकुमार होता. हो, तू इथे आहेस का कॅरेन? मी तुला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तू खूप वेगाने नाचतेस. देखणा आणि तरुण राजकुमार पाहून कॅरेनला आनंद झाला. त्याच दिवशी राजकुमार आणि कॅरेनच्या प्रेमाला सुरुवात झाली. हट्टीपणा मागे सोडून कॅरेन एक आनंदी आणि शांत जीवन जगली. खूप वर्षांपूर्वी या पृथ्वीवर खूप दूर सिंड्रेला नावाची एक सुंदर मुलगी राहत होती. सिंड्रेलाच्या आईच्या मृत्यूला खूप वर्ष झाली होती. तिच्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं होतं. जेव्हा सिंड्रेलाच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं तेव्हा तिच्या आयुष्यात बरेच बदल झाले. तिच्या वडिलांची दुसरी पत्नी आणि तिच्या 2 मुली त्यांच्या सावत्र वडिलांच्या घरी राहायला आले. पहिल्यांदा ते भेटले तेव्हापासून सावत्र आई सिंड्रेलाचा राग करत असे. ती आणि तिच्या 2 मुली सिंड्रेलाचं सौंदर्य आणि दयाळू मनाची खूप ईर्ष्या करत असे. सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी सिंड्रेला इतक्या सुंदर नव्हत्या. एवढंच नाही तर त्या कठोर आणि बिघडलेल्या होत्या. एक दिवस सिंड्रेलाच्या वडिलांना कामानिमित्त लांबच्या प्रवासाला जावं लागलं. आणि हीच ती वेळ होती जेव्हा सिंड्रेलाच्या आईने आणि तिच्या बहिणींनी तिचं आयुष्य नरक बनवून टाकलं. जेव्हा सिंड्रेला बगीच्यात आपल्या आवडत्या मित्रांसोबत गप्पा मारत होती तेव्हा तिची सावत्र आई तिच्या जवळ आली. आजपासून तू या गच्चीवर राहायचंस, घरातली सगळी कामं करायचीस आणि मला तुझे हे अशा कपड्यात वावरणं अजिबात पसंत नाही. सिंड्रेलाला कळत नव्हतं की यावर काय बोलावं. नाईलाज असल्यामुळे जसे तिने सांगितले तसे सिंड्रेलाने केले. तिने आपल्या वस्तू उचलल्या आणि गच्चीवर गेली. त्यानंतर घरातली सर्व कामे सिंड्रेला स्वतःहून करत असे. ती खूप दमत असे, पण तिच्या सावत्र आई आणि बहिणींना तिची दया आली नाही. फरशा पुन्हा पुसून काढ, तुला धूळ दिसत नाही का? तू अजूनपर्यंत कपडे धुतले नाहीस, मला घालायला कपडे नाहीत. सिंड्रेलाला उंदीर आणि खिडकीवर येऊन बसणाऱ्या पक्ष्यांशिवाय कोणी मित्र नव्हते. थंडी वाजू लागली म्हणून रात्रीच्या वेळी सिंड्रेला खाली शेकोटी जवळ आली आणि अंग शेकता शेकता तेथे झोपी गेली. असेच दिवस सरले. एक दिवस शहरात राज्याद्वारा एक घोषणा केली गेली. राजकुमाराच्या वतीने महालात एका पार्टीचं आयोजन करण्यात आलंय. लग्नासाठी पात्र असणाऱ्या सर्वच मुलींना या पार्टीमध्ये आमंत्रित केलं जात आहे. सावत्र मुलींनी ही घोषणा ऐकली आणि धावतच त्या घरी गेल्या आणि त्यांच्या आईला सांगितलं, पार्टीमध्ये सर्वात सुंदर तुम्ही दोघीच दिसणार आहात. राजकुमारने तुमच्यापैकी एकीची तरी निवड करावीच आणि त्यामुळे आपण महालात जाऊन राहू. हो नाही? आपल्याला तुम्हा दोघींसाठी गाऊन आणि बुटांची खरेदी करायला हवी. चला खरेदीला जाऊया. सावत्र आई आणि बहिणी बाहेर निघून गेल्या. तेथेच उभी राहून या सगळ्या गोष्टी ऐकणारी सिंड्रेला उदास झाली. बरेच दिवस तयारी चालू होती. सावत्र बहिणींचे गाऊन शिवून आले होते. दररोज त्या दोघी आरशासमोर उभ्या राहून स्वतःला बजावत असे, आपणच या पार्टीमध्ये सुंदर दिसणार.
शेवटी तो दिवस उजाडला. सावत्र बहिणी आज लवकर उठल्या होत्या. त्यांनी सिंड्रेलाला हाक मारली. सिंड्रेला, सिंड्रेला, लवकर ये. कुठे आहेस तू? लगेच आमच्या आंघोळीची तयारी कर. दिवसभर सिंड्रेलाने तिच्या बहिणींना तयार होण्यासाठी मदत केली. आई ग, जरा हळू केस विचार ना, सगळे केस काढून टाकशील का? संध्याकाळपर्यंत दोघी पार्टीसाठी तयार झाल्या. तुम्ही दोघी छान दिसताय, खूपच छान. सिंड्रेलाने धीर करून सावत्र आईला विचारले, मी सुद्धा पार्टीला येऊ शकते का? कोण, तू? हो, त्यांनी सर्व तरुणींना बोलवलं आहे ना. पार्टीसाठी तुझा हा ड्रेस आहे का? राजकुमारला त्याच्याकरिता पत्नी हवी आहे, मोलकरी नाही. चला मुलींनो, पार्टीला जायला उशीर होतोय आणि तू लक्षात ठेव, झोपण्यापूर्वी सर्व कामं झालीच पाहिजेत. सावत्र आई आणि बहिणी पार्टी करिता निघून गेल्या आणि घरात एकटीच सिंड्रेला रडू लागली. मी पार्टीला का नाही जाऊ शकत? आज जर माझे आई वडील जिवंत असते तर असं घडलंच नसतं. त्याच वेळी एक प्रखर प्रकाश दिसला. आधी सिंड्रेलाला कळेच ना की हे काय आहे. ती प्रकाशाकडे टक लावून पाहू लागली आणि अचानक प्रकाशाच्या मध्यावर एक सुंदर परी दिसली. माझ्या लाडक्या सिंड्रेला, रडू नकोस, तू सुद्धा पार्टीला जाशील. सिंड्रेलाला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. तिने गोंधळून विचारलं, मी जाऊ शकते का? माझी हालत बघा. काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्या मदतीला. मला एक भोपळा आणि 7 उंदीर आणून दे. सिंड्रेलाला कळत नव्हतं की या गोष्टी का मागवल्या आहेत, पण तिने तेच केलं जे तिला करायला सांगितलं होतं. आधी ती स्वयंपाकघरात गेली आणि मोठा भोपळा घेऊन आली. मग गच्चीवर गेली आणि तिच्या उंदीर मित्रांना घेऊन पुन्हा खाली आली. परीने तिच्या जादूच्या छडीने भोपळ्याचं रूपांतर एका घोडागाडीत केलं. मग ती उंदरांकडे वळली. त्यापैकी एक ड्रायव्हर बनला आणि बाकी सुंदर 6 पांढरे घोडे बनले. आश्चर्याने सिंड्रेला घोडे आणि गाडी पाहत होती. तेव्हाच परी तिच्याकडे वळली. जेव्हा तिने तिच्या जादूच्या छडीने सिंड्रेलाला स्पर्श केला, तिचा जुना ड्रेस एक सुंदर गाऊन बनला. आणि तिच्या पायातील चपला सुंदर काचेचे बूट बनले. मी राजकुमारी सारखी दिसत आहे. आता पार्टीला जायची वेळ झालीये, पण घाबरू नकोस. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू आधी होती तशीच होशील. सिंड्रेलाने परीचं बोलणं नीट ऐकून घेतलं. मग ती घोडागाडीत बसली आणि महालाकडे जाऊ लागली. तिची सुंदर घोडागाडी महालासमोर जाऊन थांबली. जेव्हा सिंड्रेलाने भव्य दरवाजातून महालात प्रवेश केला, तेव्हा सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. ती खूप सुंदर आणि खानदानी दिसत होती. तिची सावत्र आई आणि बहिणी देखील त्या सुंदर महिलेला पाहतच राहिल्या. त्यांनी तिला ओळखलं देखील नाही. अचानक पायऱ्यांवर राजकुमार दिसला. सिंड्रेला खरंच पार्टीत उपस्थित असलेल्या सर्व तरुणींमध्ये सुंदर दिसत होती. राजकुमार पहिल्याच भेटीत त्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडला. सगळेच उत्सुकतेने तिच्याकडे पाहत होते. तो हळूच पुढे आला आणि तिच्या जवळ आला. सावत्र बहिणींना खूप आनंद झाला की राजकुमार त्यांच्याकडेच येत होता. अरे वा, तो आपल्याकडेच येतोय. नाही, तो माझ्याकडे येतोय.
पण राजकुमार पुढे गेला आणि सिंड्रेला समोर जाऊन उभा राहिला. हे सुंदर युवती, तुला माझ्यासोबत नृत्य करायला आवडेल का? सिंड्रेलाने विनयाने राजकुमाराला हो म्हटले. राजकुमार आणि सिंड्रेलाने उत्सुकतेने पाहत असलेल्या आमंत्रितांमध्ये नृत्य करायला सुरुवात केली. सिंड्रेला संगीत आणि नृत्याने एवढी प्रभावित झाली, तिला वाटलं जणू त्या महालात राजकुमार आणि ती फक्त दोघेच होते. ते दोघे रात्री उशिरापर्यंत नृत्य करत होते. सिंड्रेलाच्या लक्षातच आलं नाही की किती वेळ निघून गेला. अचानक तिचं घड्याळाकडे लक्ष केलं. मध्यरात्र उलटून गेली होती. त्याच वेळी सिंड्रेलाला परीचं बोलणं आठवलं. घड्याळात 12 वाजल्याबरोबर तू घरी ये, कारण त्यानंतर तू जशी होती तशीच होऊन जाशील. घाबरून जाऊन सिंड्रेलाने राजकुमाराला तेथेच सोडला आणि ती पळू लागली. जेव्हा ती महालाच्या पायऱ्या उतरत होती, तिचा एक बूट तिथेच राहिला आणि तिच्याकडे तो घेण्याचा देखील वेळ नव्हता. जशी ती महालाच्या बाहेर पोहोचली, घड्याळात 12 वाजले आणि पुन्हा सगळं तसंच झालं जसं आधी होतं. जेव्हा राजकुमार तिच्या मागे धावत आला, तेव्हा त्याला तेथे तिचा बूट सापडला. हा बूट कोणाचा आहे ते शोधा. मग भले तुम्हाला राज्यातील सर्व मुलींना भेटावं लागलं तरी चालेल. तिला शोधून काढा. सिंड्रेला धापा टाकत घरी पोहोचली आणि थेट गच्चीवर गेली. ती राजकुमाराबरोबर घालवलेला वेळ आठवू लागली. तिला माहित होतं की तिच्याजवळ संधी नव्हती, तरीही ती राजकुमाराच्या प्रेमात पडली होती. राजकुमाराला त्या मुलीला शोधणं अशक्य होतं आणि जरी त्याने शोधलं असतं तरी ओळखलं नसतं. राजकुमारची माणसं राज्यात घरोघरी जाऊन त्या बुटाच्या मालकिणीचा शोध घेऊ लागले, पण तो बूट एकाही मुलीच्या पायात बसला नाही. शेवटी राजकुमाराची माणसं सिंड्रेलाच्या घरी पोहोचली. राजकुमाराची गाडी घरासमोर थांबलेली पाहून सिंड्रेला खूप आनंदित झाली. सिंड्रेला तिच्या खोलीच्या बाहेर पडणार तेवढ्यात तिची सावत्र आई दरवाजात दिसली. तू कुठे निघालीस? तुला पण बूट घालून पाहायचं आहे का? कुत्सितपणे हसून सावत्र आईने गच्चीचा दरवाजा बंद केला. नाही, कृपा करून दरवाजा उघडा, कृपा करा. किती दयनीय गोष्ट आहे. राजकुमार आणि तुझ्यात काय साम्य असणार? माणसांनी आधी बारीक बहिणीला बूट घातला, पण तो तिच्या पायांसाठी खूपच लहान होता. पहा, हा माझ्या पायात किती छान बसलाय. नंतर जाड्या बहिणीने प्रयत्न केला, पण बूट तिच्या पायात जातच नव्हता. आपण दुसऱ्या पायात घालण्याचा प्रयत्न केला असता तर? त्यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आलं नाही. सिंड्रेलाने खिडकीकडे धाव घेतली, पण खिडकी खूप उंच होती. ती रडू लागली. तिला रडताना पाहून तिचे उंदीर मित्र तिच्याजवळ आले. माझ्या सावत्र आईने मला कोंडून ठेवले, चावी तिच्याकडेच असेल. उंदीर दरवाजातून सरपटत बाहेर आला. सावत्र आई दरवाजात राजकुमारच्या माणसांसोबत उभी होती. तुम्ही उद्या का नाही येत? आज त्या खूप दमल्या आहेत आणि त्यांच्या पायावर सूजही आलीये. उंदराने सावत्र आईच्या स्कर्टवर चढून चावी मिळवली आणि वर पळाला. त्याने दरवाजा खालून चावी आत सरकवली. चावी पाहून सिंड्रेलाला खूप आनंद झाला. दरवाजा उघडून ती लगेच खाली धावली. अरे, तू कशी बाहेर आलीस? कृपया थांबा, जाऊ नका. मला सुद्धा बूट घालून पाहायचं आहे.
सावत्र आई आणि बहिणी हे ऐकून जोरजोरात हसू लागल्या. शांत व्हा. राजकुमाराचा आदेश आहे की राज्यातील सर्व तरुणींनी बूट घालून पाहायचं आहे. जेव्हा सिंड्रेलाने बूट घातला तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटलं, कारण बूट तिच्या पायात बरोबर बसला होता. हे सुंदर मुली, हा बूट तुझा आहे का? सिंड्रेलाने मान हलवून होकार दिला. कृपया आमच्या सोबत महालात यावं. सिंड्रेला त्यांच्यासोबत महालात गेली आणि त्यांनी सिंड्रेलाला राजकुमारासमोर उभं केलं. आणि जेव्हा राजकुमारने सिंड्रेलाच्या डोळ्यात पाहिलं, त्याला जाणीव झाली की त्या रात्री त्याने तिच्याच सोबत नृत्य केलं होतं. त्याने सिंड्रेलाचा हात धरला. शेवटी मी तुला शोधून काढलंच. माझ्याशी लग्न करशील? आनंदाच्या अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी तिने राजकुमाराचा प्रस्ताव स्वीकारला. त्यांनी लग्न केलं आणि आनंदात जगू लागले. छोटी जलपरी आणि अदृश्य मासळी. एकेकाळी महासागराच्या जगातली सर्वात सुंदर जलपरी आरिया आणि प्रिय राजकुमार एडवर्ड एका क्रूझ जहाजावर स्वार झाले आणि समुद्र सफारीला रवाना झाले. त्यांचा प्रवास इतका छान होता की सकाळच्या सूर्याच्या सौंदर्याने सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. माझ्या राजकुमारा, मी माझं उर्वरित आयुष्य असंच तुझ्यासोबत प्रवासात घालवू शकते. एडवर्ड आणि आर्याने पाहिलेल्या प्रत्येक द्वीपावरून हंगामी फळं घेतली. अननस, आंबा, नारळ, पपई, रास्बेरी, केळी, लिंबू आणि बरंच काही. 7 समुद्रातले डझनावारी चविष्ट फळं. जेव्हा ते त्यांच्या महालात परतले तेव्हा ते ही फळं त्यांच्या राज्यातल्या लोकांना भेट द्यायला चालले होते. एक दिवस जेव्हा राजकुमार आणि छोटी जलपरी आरिया समुद्र न्याहाळत होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पाण्यात कोणताही समुद्री जीव नव्हता. माझ्या राजकुमारी, आपण कित्येक दिवसात समुद्रात एकही मासळी पाहिली नाहीये. असं का? हो, मी सुद्धा पाहिलं. माझा मित्र डॉल्फी कित्येक दिवसात दिसला नाही. पाण्याच्या खालच्या जगाबद्दल काळजी करत छोट्या जलपरीने निर्णय घेतला की ती पाण्याच्या खालच्या राज्याची पाहणी करायला जाईल आणि तिच्या कुटुंबाला आणि मित्रांना भेटून येईल. प्रिन्स एडवर्ड तिला जहाजाच्या टोकाला घेऊन गेला. आरिया काळजीत होती. माझ्या राजकुमारा, जर मी सूर्यास्तापर्यंत परत आले नाही तर समजून जा की पाण्याखाली काहीतरी गडबड आहे. छोटी जलपरी आरिया जहाजाच्या टोकाशी गेली आणि समुद्रात निघून गेली. जशी ती पाण्यात उतरली तिचे मानवी पाय जादूने शेपटीत परावर्तित झाले. आरिया वेगाने पोहत खोल समुद्राच्या साम्राज्याकडे पोहत गेली, पण आजूबाजूला एकही मासळी दिसली नाही. समुद्र खूप शांत, थांबलेला आणि खूप रिकामा भासत होता. तिने तिच्या मित्रांना हाका मारल्या. डॉल्फी, विली, खेकड्या, कुठे आहात तुम्ही सगळे? पण कोणीही उत्तर दिलं नाही. आरियाला वाळू आणि पाण्याशिवाय आणखी कसलाही आवाज आला नाही. दिमागदार खोल समुद्री राज्य आणि संपूर्ण जगमगणारा निळा समुद्र शांत आणि रिकामा वाटत होता. छोटी जलपरी आरिया वाळूत एका शंखाजवळ पोहत गेली. शंखाने एका डायरीप्रमाणे पाण्याच्या खालच्या जगातील प्रत्येक आवाज आणि प्रत्येक लाटेला जादूने रेकॉर्ड केलं होतं. आरियाने शंख तिच्या कानाला लावला आणि जे काही घडलं होतं ते ऐकू लागली. आमच्या पाण्याखालच्या घरात तो एक उत्साहाचा आणि मजेदार दिवस होता. रंगीत मासळ्या, डॉल्फिन आणि जेलीफिश मस्ती आणि मजा करत होते. जसा सूर्यप्रकाश पाण्याच्या माध्यमातून गाळला जाऊन समुद्राच्या तळाशी पोहोचला
दुष्ट चेटकीण वेगा आणि तिचा सहाय्यक साप आला. मी असं ऐकलं की ते राज्याचा खजिना चोरायची योजना बनवत होते, जेणेकरून वेगाला तिचं राज्य स्थापित करता येईल, किंग पोसायडन आणि त्यांच्या कुटुंबापासून दूर. मग वेगा आणि तिचा साप शार्क टोईला भेटले आणि गायब झाले. मी जे काही ऐकलं ते राजाला सांगण्यासाठी मी वाळूतून पुढे जाऊ लागलो. पण मी जे पाहिलं त्याने मी चकित झालो. एक खूप मोठं मासे पकडायचं जाळं, ते हळूहळू पाण्यात उतरत होतं. मी खूप घाबरलो होतो, म्हणूनच मी लगेच स्वतःला लपवलं. आर्या जे ऐकत होती त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. तिने शंख तिथेच ठेवला आणि लगेच मासे पकडणाऱ्या जाळ्याच्या शोधात निघून गेली. थोडं पोहत गेल्यावर तिला समुद्री प्राण्यांनी भरलेलं एक विशाल मासे पकडायचं जाळं सापडलं आणि तिचा सर्वात चांगला मित्र डॉल्फी त्यात होता. ओह डॉल्फी, मी शेवटी तुला शोधून काढलं. आर्या, लवकर आम्हाला वाचव. या प्रकारचे आणखी 2 मासे पकडायचे जाळे आहेत. जेव्हा जलपरी त्यांना वाचवण्याची योजना आखत होती, प्रिन्स एडवर्ड त्याच्या जहाजावर तिच्या उत्तराची प्रतीक्षा करत होता. तिला जाऊन खूप वेळ झाला होता, म्हणून प्रिन्स एडवर्ड काळजीत होता. त्याने जादूची समुद्री धूळ बाहेर काढली आणि गिळून टाकली आणि मग पाण्यात उडी मारली. राजकुमाराने जशी पाण्यात उडी मारली, राजकुमारचे मानवी पाय शेपटीत बदलले आणि तो आर्याला शोधण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी पोहू लागला. इकडे छोटी जलपरी मासे पकडायचे 3 मोठे जाळे एकत्र आणण्यासाठी संघर्ष करत होती आणि तिने पाहिलं की वेगा आणि साप या मासे पकडण्याच्या जाळ्यात होते. वेगा, साप, तुम्ही या जाळ्यात कसे अडकलात? माझा विश्वासच बसत नाहीये. तू पाण्यात काय करतेस? मला तर वाटलं होतं की तू माणूस बनलीयस. मी माझ्या समुद्री मित्रांना कधीच सोडणार नाही. मी तुला वाचवायला आले. आम्हाला वाचवायला? तू? ती म्हणाली की ती आपल्याला वाचवेल माझी मालकीण. ती असं म्हणाली? तू ऐकलं नाहीस का सापा? तुमचे सगळे हात जाळ्यात अडकलेत वेगा. तुम्ही मदतीशिवाय निघू शकणार नाही असं तुला वाटतं. दुष्ट समुद्री चेटकिणीला घमेंड होती. तिने कोणाच्याही मदतीशिवाय मुक्त होण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आलं नाही. सापा, मला मदत कर. माझा 4था हात लवकर ओढ. माझी मालकीण. तुझ्या 2 डोक्यांचा वापर कर मूर्खा. मी हे नाही करू शकत माझी मालकीण. वेगा, थांबा. तुम्ही हे आणखी गुंतवत चालला आहात. जेव्हा जलपरीने वेगाला चेतावणी देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मच्छीमारांनी वरून आणखी एक जाळं टाकलं आणि दुर्दैवाने जलपरी सुद्धा त्या जाळ्यात अडकली. मी अडकले. बापरे, मी आणखी जाळी शोधायला हवी होती. ओह नाही. हलू नको आर्या, तू आणखी अडकणार आहेस. मी तुझ्या समोर इथून निघून जाईन आणि अख्खं राज्य नष्ट करून टाकेन. जेव्हा जलपरी आर्या जाळ्यात संघर्ष करत होती, प्रिन्स एडवर्ड आला. एडवर्ड, एडवर्ड. राजकुमारने त्याची सर्व शक्ती आणि त्याच्या छोट्या चाकूने आर्याला लगेच जाळ्यातून बाहेर काढलं. आपल्याला लगेच समुद्री डाकूंना रोखावं लागेल राजकुमारी. चला लवकर चला, नाहीतर ते आणखी जाळी टाकतील. वाट पहा, आम्ही तुम्हाला वाचवू. जलपरीने जाळीच्या दोरीचा पाठलाग केला आणि एवढी लवकर पोहत गेली की प्रिन्स एडवर्डला तिला पकडणं कठीण गेलं. त्यांना ठाऊक होतं की आणखी जाळी टाकण्याआधीच त्यांना समुद्री डाकू मच्छीमारांना लवकर रोखणं गरजेचं होतं. आर्या पाण्याच्या पृष्ठभागावर आली आणि मच्छीमारांवर ओरडली. हे समुद्री डाकू मच्छीमारांनो, तुम्ही समुद्रात जाळं नाही टाकू शकत.
खाली हजारो समुद्री जीव राहतात, तुम्ही त्यांना इजा करू नका. समुद्री डाकू मासेमाऱ्यांनी आर्याकडे दुर्लक्ष केलं आणि आणखी एक जाळं समुद्रात टाकायचा प्रयत्न केला. इकडे आर्याने तिचे हात जोडले आणि हवेत उडू लागली. समुद्री लुटारूंनी जेव्हा जलपरीला पाहिलं तेव्हा ते घाबरले आणि चकित झाले. समुद्रावर आर्याच्या जादूच्या शक्तीने विशाल लाटा आणि वादळी वारा निर्माण केला आणि समुद्री डाकू मच्छीमारांच्या जहाजाला त्यांची जाळी आणि पाण्याखालच्या साम्राज्यापासून खूप लांब पाठवून दिलं. लांब, खूप लांब. प्रिन्स एडवर्डने जाळं कापण्याचं काम वेगानं केलं आणि पाण्याखालचे जीव स्वतंत्र झाले. अर्थातच काही दुष्ट जीव होते जे लगेच पळून गेले आणि त्यांनी राजकुमार आणि आर्याचे आभार सुद्धा मानले नाहीत. जरी वेगा वाचली होती तरीही ती रागात होती की जलपरी आर्याने तिला वाचवलं. माझ्या मालकीण, छोट्या जलपरीने खरंच आपल्याला वाचवलं ना? हो ना? भलेही आपण तिच्यामुळे वाचलो असू सापा, पण यामुळे माझं मिशन कधीच बदलणार नाही. मी ते राज्य नष्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि सगळा खजिना माझा होईल. छोट्या जलपरीच्या समुद्री मित्रांनी त्यांना वाचवल्याबद्दल तिचे आणि राजकुमारचे आभार मानले. आम्ही नेहमीच पाण्याखालच्या जगाचे रक्षण करू, काळजी करू नका. आणि समुद्री जीवांनी आर्या आणि एडवर्डच्या जहाजाचं नेहमीच रक्षण करण्याचं वचन दिलं. आणि पुन्हा एकदा समुद्री जीव गर्द निळ्या लाटांवर आनंदाने पोहू लागले. आर्या आणि राजकुमारच्या चांगल्या मनाचे आणि साहसाचे आभार. पाण्याखालच्या राज्यात आता शांतता होती, जी येथून पृथ्वीवर चारी दिशांना पसरली आणि त्यानंतर सगळे आनंदात राहू लागले. Here's my home, deep blue sea. Everything is fun, friends with me. The king called me the Little Mermaid, the very best daughter of the king of the sea. Just look around, you will see the joy, a beautiful life and the ocean roar. Just look around, you will see the joy, a beautiful life and the ocean roar. Starfish, octopus and dolphins are all around. Now we are dancing in the moonlight. The deep blue sea is my safe place, where my family is hidden from the waves.